नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। अजूनही समाजामध्ये असे काही विषय आहेत, असे काही शब्द आहेत की जे ऐकले की आपल्या मनामध्ये निगेटिव्ह फीलिंग्स येतात। आज एक शब्द तुम्हाला सांगते, तो म्हणजे वृद्धाश्रम। अर्थात समाजातली परिस्थिती ही खूप वेगळी आहे, कारण समाजकार्याच्या निमित्ताने आम्ही अनेक वृद्धाश्रमांना भेट दिलेली आहे। त्यामुळे तिकडचे जे काही वृद्धाश्रम उघडणं, त्यानंतर त्या वृद्धाश्रमामध्ये ॲडमिशन घेणं, तिकडच्या लोकांचे विचार ऐकून वृद्धाश्रमाची दुसरी एक बाजू मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे। व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। आज हा विषय घेतलेला ह्याच्याकरता आहे कारण आज एक आजी माझ्याकडे आल्या होत्या। त्या बाय प्रोफेशनने शिक्षिका होत्या, चांगल्या शाळेतनं रिटायर्ड झाल्या। त्यांना 3 मुली आहेत। त्या तिन्हीही अगदी आपल्या संसारामध्ये अतिशय सुखी आहेत। आईची जबाबदारी अगदी व्यवस्थितरित्या पार पडत आहेत, अजूनही अगदी आजच्या तारखेपर्यंत। परंतु त्या आजींचं आज डिसिजन झालेलं आहे की आता जेवढेही माझे काही दिवस उरलेले आहेत किंवा जेवढीही वर्ष माझी राहिलेली आहेत, तेवढी मी आता वृद्धाश्रमामध्ये घालवणार आहे आणि हा माझा सर्वस्वी निर्णय आहे। आता ह्या करताचं प्रतिज्ञापत्र म्हणजे ॲफिडेविट त्या करण्याकरता आज माझ्या ऑफिसला आल्या होत्या। विषय असा आहे की वृद्धाश्रम ऐकलं की आजही आपल्या मनात 4-5 विचार येतात। बघा ते तुमच्या मनात येत आहेत का? बस झालं काय, आईवडिलांना आता वृद्धाश्रमात टाकणार, सांभाळायची हिंमत नाही किंवा पैसा भरपूर लागतो। 4 मुलांना एका आईवडिलाने सांभाळलं, परंतु 4 मुलं मिळून एका आईबापाला सांभाळू शकत नाही आहेत। बरोबर की नाही? हेच विचार येतात की नाही मनात? परंतु आज ह्या ज्या आजी आल्या होत्या त्यांची बाजू ऐकून घेतली मी। म्हणजे त्यांची मुलगी ही आलीच होती आणि तिला जराही हे मान्य नव्हतं। रादर त्यांच्या बाकीच्या ज्या 2 मुली आहेत त्यांना देखील हे माहिती नव्हतं की आमची आई वृद्धाश्रमात जाते, जेव्हा की आम्ही सक्षम आहोत तिला सांभाळण्याकरता। पैशांनी म्हणा किंवा एखादी घरात बाई ठेवणं म्हणा, तिला तिची जी प्रायव्हसी आहे म्हातारपणातली जी काही असते ती, म्हणजे कोणी लुडबुड करू नये किंवा कोणी म्हातारपणात त्रास देऊ नये, तिचं जे काही शेड्यूल आहे त्याप्रमाणे तिला खाऊ पिऊ घालणं, तिचं आजारपण बघणं, तिचं औषध पाणी करणं, सर्व काही। परंतु आज निर्णय क्षमता किंवा निर्णय घेणार होत्या त्या म्हाताऱ्या 65 वर्षाच्या आजी। त्यांचा विचार असा होता की स्नेहा मॅडम, मला खूप चांगलं पेन्शन आहे, माझे आत्ता हातपाय चालत आहेत, माझ्या 3ही मुली आणि त्यांचे जावई हे तिघांनीही मला मी जशा अवस्थेत आहे त्या अवस्थेत स्वीकारलेलं आहे। परंतु आज मी जे काही पॉईंट तुमच्यासमोर मांडते तर मी माझ्या जागेवर बरोबर आहे की नाही ते तुम्ही मला सांगा। आता बघा, माझी जी जाऊ आहे म्हणजे त्यांचं वय, म्हणजे माझ्या मुलींच्या सासू, त्या कमीत कमी 70-75च्या आहेत। त्या घरामध्ये कामाचं कॉन्ट्रीब्युशन करतात, भाजी निवडणं म्हणा किंवा मुलांना नातवंडांना आणणं म्हणा। ठीक आहे, मला स्वतःला कुठेतरी एक असा आजार झालेला आहे ज्यामुळे मी जास्तीत जास्त हालचाल करू शकत नाही। मग कुठेतरी आपलं कोपऱ्यात मी बसून असते। मग मला कुठेतरी जड जातं की अरे, माझ्या मुलींच्या संसारामध्ये त्यांनी मला कितीही सुखसोयी पुरवल्या तरी कुठे ना कुठेतरी ते एक ओझं म्हणून मला वाटतंय। आज 3ही मुली मला सांभाळायला सक्षम आहेत, मला स्वतःचं पेन्शन आहे, मग मात्र मी त्यांच्या संसारावर अडचण किंवा एक ओझं म्हणून का काढू आयुष्य? त्यापेक्षा 10 दिवस मी एका आश्रमात जाऊन राहिले, त्यांच्या टर्म्स कंडिशन्सनुसार ते 10ही दिवस मी व्यवस्थित पूर्ण केले। मला कुठेतरी कॉन्फिडन्स आला की आता मी इथे राहू शकते। आता पहिलं स्टेज आपण 6 महिन्याकरता बघूया। आणि म्हणूनच याच्यानंतर मी निर्णय घेतला की मुलींनो, तुम्हीही तुमचा संसार छान करा, मला वेळेनुसार भेटायला या, मला मात्र वृद्धाश्रमात राहू दे, बाय माय चॉईस। अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र ज्या आश्रमाने त्यांना दिलं होतं ते आज ते स्टॅम्प पेपरवर करण्याकरता आल्या होता। बघा, लक्षात घ्या, आम्ही देखील अनेक वृद्धाश्रम बघितलेले आहेत। प्रत्येक वेळेला वृद्धाश्रमात आईवडिलांना टाकूनच दिलं जातं अशी संकल्पना आता समाजात राहिलेली नाही आहे।
काही काही वृद्ध असे आहेत ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे, त्यांना अफोर्डेबल आहे ही वृद्धाश्रमाची फी, आणि त्यांना मस्तपैकी त्यांच्या वयाच्या लोकांसोबत उठबस करायची आहे, गुजगोष्टी करायच्या आहेत, संध्याकाळच्या शांतपणात राहायचं आहे, कुठलाही स्ट्रेस नको, कुठलाही त्रास नको, कधी कधी नातवंडांची जबाबदारी देखील नको. असे अनेक पायंडे किंवा अनेक प्रकारचे रंग वृद्धाश्रमातल्या लोकांबरोबर जेव्हा आम्ही बसतो बोलायला तेव्हा दिसून येतात. परंतु आजही समाजामध्ये एक वृद्धाश्रमात आईवडिलांना पाठवणं म्हणजे टॅबू किंवा ज्याला आपण म्हणतो की नकारात्मकता आजही कुठेतरी कमी झालेली नाही आहे. आज हा व्हिडिओ करण्याचा हेतू हाच की कुठल्याही मुलांना वाटणार नाही, उद्या माझे आईवडील मला म्हणाले की बाबा आम्ही आता सगळ्या जबाबदारीतनं मुक्त झालेलो आहे, आम्हाला वृद्धाश्रमात जाऊ दे. कदाचित मुलगी म्हणून मलाही ते आवडणार नाही, परंतु जेव्हा आज ह्या आजींची पूर्णतः त्यांचे पॉईंट्स ऐकल्यानंतर आज मी मुलीला देखील समजवलं आणि त्यांच्या त्या आईनं देखील समजवणं. तुमचे काय विचार आहेत आज ह्या कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा. लक्षात घ्या, समाजात वेगवेगळे बदल होत असतात आणि जुन्या रूढी परंपरा बदलून आज आपण जेव्हा स्मार्टफोनकडे वळतोय किंवा जीपे सारख्या ट्रान्झॅक्शनकडे वळतोय तेव्हा हे सुद्धा बदल स्वीकारणं आपल्याला गरजेचं वाटतं की नाही ते सांगा. कमेंट्स बॉक्समध्ये मी तुमच्या कमेंट्सची वाट बघतेय. योग्य अयोग्य असं नाही, परंतु असे आईवडील विचार करत आहेत ते आपण स्वीकारले पाहिजेत की नाही याबद्दल तुमची मतं नक्की व्यक्त करा. धन्यवाद.